आज आपण मोदक बघणार आहोत. तर इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत, त्याचा रस काढून घेतलेला आहे, आमरस. खोबरं घेतलेलं आहे आणि आता मी पहिले ऑलरेडी मोदकाची चव करून घेतलेली. आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी करते. ह्याच्यामध्ये तूप टाकले 2 चमचे, गूळ टाकले 2 चमचे आणि आता खोबरं टाकणार आहोत आपण. ते पण बरोबर 2 ते 3 चमचे टाकायचे आणि आंब्याचा रस टाकायचा आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे मी आधी पण केलेली चव आणि ती एकत्र केलेली आहे. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत. हे एवढी चव केली आहे मी. आणि त्याच्यावरती आपण वेलची पावडर टाकणार आहोत, थोडीशी चिमूटभर, आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. वेलचीचा असं वास आला पाहिजे, स्वाद, त्याच्यामुळे. आता इकडे आपण उकड काढण्यासाठी मी पातेलं ठेवले गॅसवर. त्याच्यामध्ये कप पाणी घेतले, थोडंसं दूध ओतले आणि तूप, साजूक तूप. हे बघा, ह्या कपाचं मापाने मी 3 कप पाणी घेतलेलं. तेवढंच उकळी आल्यानंतर गॅस कमी करून आपण तेवढंच 3 कप तांदळाचं बारीक पीठ आपण त्यात घेणार आहोत, त्या उकळलेल्या पाण्यामध्ये. गॅस कमी केलेला आहे मी आणि उकड घेतली. हे असं ढवळत राहायचं, म्हणजे त्याची गुठळी होत नाही पीठ मळताना, गॅस कमी असेल तर. बघा, अशा प्रकारे ती उकड तयार झाली आपली. दूध टाकल्यामुळे काय होतं, मोदकाचा असं लुसलुशीतपणा येतो, मऊ. आणि थोडंसं तूप टाकायचं उकळत्या पाण्यात. आता ह्यातल्या अर्धी उकड आपण आमरस टाकून करणार आहोत. 5 मिनटं वाफेवर ठेवलेलं आहे. आता इथे आपण आमरसातली उकड काढणार आहोत. हे दुसरं पातेलं घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये आमरस टाकणार आहे. बघा, आमरस टाकला. त्या आमरसामध्ये आपण जी उकड काढली त्यातली अर्धी उकड आपण ह्या आमरसात टाकणार आहोत. उकडमधली अर्धी उकड त्या आमरसामध्ये टाकायची. म्हणजे दोन्ही प्रकारचे मोदक आपल्याला करता येतील. एक आमरसातले उकडीचे मोदक आणि एक साधे उकडीचे मोदक. आणि आता ते आपण ढवळून घ्यायचं, पूर्ण मिक्स करून घ्यायचा तो आमरस. गॅस कमी करायचं आहे, गॅसची फ्लेम, आणि हे मिक्स करून घ्यायचं. कमी केली मी आणि हे मिक्स करून घेते. अशा प्रकारे हे सगळं मिक्स करून ते मग पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे आमरस टाकलेले उकडीचे मोदक आहेत, त्याचं पीठ वेगळं मळून घ्यायचं आणि आपलं साध्या उकडीचं पीठ वेगळं मळून घ्यायचं आहे. बघा, थोडं कमी वाटते मला म्हणून मी थोडे आणखीन आमरस टाकले अंदाजाप्रमाणे. अशी छान अशी उकड झाली, वास पण खूप मस्त येतोय. आता आपण हे पीठ मळून घेऊया. 5 मिनटं वाफेवर ठेवून मग हे मळून घेतोय. पाण्याचा हापका घ्यायचा आणि हे पीठ मळून घ्यायचं. थोडं गरम आहे, त्याच्यामुळे थोडं थंड होण्यासाठी पीठ जरा हलवायचं. मस्तपैकी असं पीठ मऊ लुसलुशीत आलेलं आहे बघा. असं पाणी घेऊन मळून घ्यायचं. जास्त पण पाणी नाही घ्यायचं, नाही तर ते पातळ होईल. हे तयार आहे. आता इकडे आपण साध्या उकडीचं पीठ मळून घेणार आहोत. आमच्या दीक्षा वहिनी पीठ मळून देत आहेत आम्हाला. दोन्ही पीठ आमचे रेडी झालेले आहेत. आता मोदक कसा वळायचा ते बघा. थोडं पाणी घ्यायचं एका छोट्या पेलामध्ये आणि एका वाटीमध्ये तेल घ्यायचं आणि ते पाण्याचा हापका घेऊन ते असं
वाटी करून घ्यायची अशा प्रकारे. वाटी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण ही चव टाकायची जी आपण तयार केली आंबा टाकून आणि अशा कळ्या वळून घ्यायच्या. मग त्याच्या तेलाचं बोट घेऊन त्या कळ्या करून घ्यायच्या म्हणजे ते चिपकत नाहीत आपल्या बोटाला पीठ. कळ्या करून घेतल्या आणि मग तो पूर्ण बंद करून घेतल्या त्या कळ्या. हा झाला मोदक रेडी. तर त्याला केसर वगैरे लावून वाफवून घ्यायचं. आता पांढऱ्या उकडीच्या मोदक बघूया आपण. ते पण असेच वळून घ्यायचे. त्याची वाटी तयार करायची. चव भरली आहे. आता आम्ही पहिले ऑलरेडी म्हणजे 25 मोदक करून झालेले आहेत. त्याच्यामुळे चव आता तेवढीच राहिली थोडी. हा एक मोदक बघा कशा कळ्या करतात बघा. एक बोट आतमध्ये आणि बाकीचे बाहेर असे करून ते कळी मिटायची. आणि आता त्याला पूर्ण बंद करायचं. हळूहळू एकत्र आणून. हा आहे साध्या उकडीचा मोदक. जेवढ्या कळ्या जास्त येतील तेवढा मोदक चांगला दिसतो. आता इथे आम्ही पाणी ठेवले पातेल्यामध्ये आणि ते वाफवायला ठेवलेत मोदक केळीच्या पानामध्ये चाळणीत केसर वगैरे लावून. 15 मिनटं हे मोदक वाफवून द्यायचे आणि नंतर मग ते बाहेर काढून थंड होऊन द्यायचे. मग ते तुपासोबत खायला छान लागतात. अशा प्रकारे आपले मोदक रेडी आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. शेअर, लाईक अँड सबस्क्राईब. थँक्यू.